ज्यांचं नाव हे आहे, ते सर आहेत का आता इथं आहेत का ते इथं? ज्यांचं आपण नावाची यादी घेतली आता, ज्यांचं नाव कमी केलेलं आहे ते आहेत का परत इथं दुसरे? माझी मुलाखत होऊ शकते का त्यांच्यासोबत? एखादा लाभार्थी ज्याला लाभ भेटेल नाही त्याचं नाव याच्यात आहे असं कोणाला बाईट द्यायची का? शकतो की 31 ऑगस्ट 2025 या तारखेपर्यंत जे लोक वंचित होते किंवा जे कुटुंब विभक्त झाले, ते जे मुलं वेगळे निघले आणि ते असे जे वंचित लोक होते त्यांच्यासाठी एक सर्वे आला होता, सेल्फ सर्वे. तो सर्वे झाला का गावामध्ये? गावामध्ये झाला आणि प्रत्येकाला आम्ही सूचना दिल्या होत्या की बा आपले आपले घरं ऑनलाईन करा आणि काही अडचण आली तर ग्रामपंचायत संपर्क साधा. आमचे कर्मचारी तुम्हाला मदत करतील किंवा डायरेक्ट सरपंच या नात्यानं मला फोन करा, तुम्हाला मदत केलं जाईल. असे 83 नावं आम्ही ते ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन झालेले आणि ते आता या वर्ष 6 महिन्यामध्ये ते नावं येतील का? येतील म्हणजे आम्हाला त्याचं हे नाही, ते शासन ठराव आहे. पण ते जसे पहिले आले, आता आमच्याकडं 2 टप्पे जसे आले तसे 3 टप्प्यामध्ये घर आले. जवळजवळ या गावामध्ये 250 घर आले आतापर्यंत. त्याच्यामध्ये रामाईमध्ये 40 घर आहे आणि पंतप्रधान आवास योजनेमध्ये 211 घर आहे. या एरियातल्या आजूबाजूच्या लोकांनी पण तक्रारी केल्या का तुमच्यासोबत? प्रत्येक गावची ही समस्या आहे की कोणत्या ना कोणत्या कारणानं काही घर लोक वगळले आणि त्याला वेगवेगळे कारणं सांगितले आणि लोकांचा असा आरोप आहे की बा ग्रामपंचायत सरपंच ग्रामसेवक किंवा मुद्दाम होऊन काही केलं जातं आणि ज्याच्याकडं 10 एकराचा सातबारा आहे, 15 एकर सातबारा आहे, असे लोक त्या यादीमध्ये येते. आणि जो खरोखर गरीब आहे ते वगळल्यामुळं त्याला रोज फायदा होतो आणि ते चिडून ग्रामपंचायतीला शिवाय देतो किंवा शासनाला शिवाय देतो. तुम्हाला शिव्या दिल्या का याच्या अगोदर कोणी? प्रत्येक सरपंचाला लोक शिवाय देतच असतात. ज्याला लाभ भेटला नाही त्याला असं वाटतं की बा सरपंचाचा तोच असू शकतो म्हणून ते चिडून किंवा त्याच्या अज्ञानामुळं ते बोलतात. हे सगळ्या महाराष्ट्राचं भानगड आहे. मग त्याच्यात आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य किंवा मुख्यमंत्री जनतेचा असा आरोप राहतो की बा जे श्रीमंत लोक आहे याला घरं मिळतात आणि गरीब त्याच्यापासून वंचित राहतात, त्याच्यामुळं गरीब लोक चिडतात. गरीब लोकांचं चिडणं हे स्वाभाविक आहे सर. त्याचं खरं असतं, पण ते शासन स्तरावर किंवा जे वर आपण त्याला हे केलं ते म्हणते सिस्टीमचा दोष आहे. मी स्वतः DRDला गेलो जो पंकज पिंपळे याच्यासोबत आणि तिथं विचारणा केली की आम्हाला हेच उत्तर देण्यात आलं की हा सिस्टीमचा दोष आहे, सिस्टीम मुळं झालं. पण त्याच्यामुळं आमच्या गावामध्ये की प्रत्येक कोणी सरपंच असो कोणतंही गाव असो त्याच्यामुळं याला सरपंचाला दोष लोक धरतात आणि हे वरच्या सिस्टीमचा दोष आहे. पण त्या गावातल्या मंडळीला त्याला एवढं ज्ञान नसल्यामुळं ते सरपंचाला दोषी ठरवून त्याला शिवाय देतात. बंद करा कॅमेरा बंद करा. वरती